तर माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर श्री स्वामी समर्थ। तर मी तुम्हाला आज काही थोडीशी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। तर व्हिडिओ छोटाच आहे पण खूप महत्त्वाचा आहे, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा। तर विवाहित मुलीला माहेरहून लोणचं का देऊ नये याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे। तर आपण आईच्या गावाला गेल्यानंतर येताना काय पण असं आई देईल ती सगळं घेऊन येतो। तर आईच्या गावाला गेल्यावर आई आपल्याला कधीच रिकाम्या हातानं पाठवत नसते, तर ती काही ना काही येताना देतच असते। तर आपण काही पण आणायचं पण लोणचं हे कधीच आणायचं नाही, कारण मुलीला माहेरून लोणचं हे कधीच देऊ नये, कारण यामुळे नात्यामध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात। तर ज्या घरी मुलीला लोणचं दिलं जातं त्या घरी मुली कधीच सुखी राहत नाही, तिला मानसिक व शारीरिक आर्थिक समस्यांचा त्रास होतो किंवा त्याचा सामना करावा लागतो। तर सासरचे लोक तिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्रास देत असतात, त्यामुळे विवाहित मुलीला कधीच लोणचं द्यायचं नाही, कारण असं त्याचे दुष्परिणाम होतात। त्यामुळं मी आज या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितले की विवाहित मुलीला लोणचं कधीच द्यायचं नाही, काही पण द्या पण लोणचं हे द्यायचं नसतं। तर हा माझा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा। तर श्री स्वामी समर्थ।